बाय. हळू जा. बाय. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नक्षत्राज हॅपी वर्ल्ड. मी आहे मोनाली आणि नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. सकाळचे 7:45 वाजलेत. तुम्ही बघितलंच, महेश आत्ताच गेले. तर आज आमच्यासाठी खूप स्पेशल डे आहे, कारण की नक्षत्रा आज 1.5 वर्षाची होते. 18 मंथ्स बड्डे आहे तिचा आज. मी तिचे मंथली इच अँड एव्हरी बड्डे मी तिचा मंथली सेलिब्रेट केलेला आहे. सो 18 मंथ्स बड्डे तर मी नक्कीच सेलिब्रेट करणार आहे. सो आज दिवसभर ती तयारी चालू असणार आहे माझी. सो त्याचीच प्लॅनिंग आहे. त्यामुळे मी आज खूप लवकर उठले. घरातलं डेली रुटीन माझं ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेलं आहे. नक्षत्रा तर अजून झोपलेली आहे. बघूयात आता ती उठल्यानंतर तिचं पण आवरावं लागेल. त्या अगोदर मी थोडंसं प्रिपरेशन करून घेणार आहे बड्डे. नक्षत्राचे पण मंथली सगळे बड्डेज मी घरातच डेकोरेशन केलेलं आहे सगळ्या बड्डेजचं. फक्त तिचा 1 इयरचा जो बड्डे होता ते आम्ही हॉटेलला केलं होतं आणि ते डेकोरेशन आम्ही दिलं होतं करायला, कारण एवढ्या गडबडीत पॉसिबल नसतं आपल्याला डेकोरेशन करत बसणं. सो जे फर्स्ट टाईम मॉम डॅड आहेत ते रिलेट करू शकतात की त्यांचं बेबी ज्यावेळेस 1.5 वर्षाचं होतं त्यावेळेस ते कसं फील करतात. कारण की पहिली गोष्ट हे कळतच नाही की बाळ कधी 1.5 वर्षाचं होऊन गेलं आणि वेळ पटपट निघून जाते आणि कळत पण नाही आपल्याला की कसा एवढा वेळ फास्ट गेला. सगळे माइलस्टोन ते अचीव करत जातात आणि आपण फक्त सरप्राईज होत राहतो की आता हे केलं ते केलं. सेम नक्षत्राचे विदिन 1 इयर तिने मॅक्सिमम जवळपास सगळेच तिने माइलस्टोन्स अचीव केले होते 1 इयरमध्येच. सो नक्षत्र आताच उठली आहे. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे बेबी. कोणाचे बर्थडे आहे? कोणाचे बर्थडे? हॅपी बर्थडे. झोप झाली आणि माझं बर्थडे प्रिपरेशन चालू आहे. तुम्ही बघू शकता तिथे काही बलून तिकडे उडून पण गेलेत. झोप आली. काय म्हणते तू? तुझा बर्थडे आज, तू 1.5 वर्षाची झाली आज. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे बेबी, हॅपी बर्थडे. हाय का? हाय. काय घ्यायचं तुला? काय? कोणतं काढलं गो? बर्थडे का काय? नको. बर्थडे साठी सो आम्ही गेलो होतो बाहेर, कारण डेकोरेशनच्या रिलेटेड काही गोष्टी आणायच्या होत्या. तर तुम्हाला दाखवते मी काय आणलं. हे काही बलून्सचे मी पॅकेट्स आणलेत, आणखी पण आहेत. तर नक्षत्राने खेळायला घेतले 2. आणि हे हे पेपर आहेत, हे मी आणलेले आहेत. तर हे मी आजच्या यूजसाठी नाही आणलेले हे पेपर. मला एक DIY करायचं आहे माझ्या मोनालीज क्रिएटिव्हिटी चॅनलसाठी. तर त्यासाठी मी ते पेपर्स आणलेले आहेत. आणि हे 2 कर्टन आणलेले आहेत गोल्डन कलरचे, फॉईल कर्टन डेकोरेशनसाठी. तर अशा काही गोष्टी मी आणल्या. पण बाहेर गेल्यानंतर कळालं की ऊन किती आहे, कारण घरात बसून आपल्याला कळत नाही की किती उन्हाळा डेंजर आहे, किती कडक ऊन आहे बाहेर. तर आत्ता आम्ही गेलो तर नक्षत्राने कॅप तरी डोक्यामध्ये घातली.
नाहीतर खूप भयानक ऊन आहे. म्हणजे खालीच आहेत ते शॉप, बिल्डिंगच्या बाहेर निघाले की रस्त्यावरतीच लगेच ते शॉप्स आहेत. 1 मिनिट चालत जायचं आहे फक्त तिथपर्यंत. पण तरीसुद्धा इतकं ऊन लागलं तिथपर्यंत पोहोचेस्तोपर्यंत. खूप जास्त उन्हाळा आहे, भयानक. तर मी आता फटाफट डेकोरेशन करून घेते आणि मग भेटतेच तुम्हाला परत. हाय. अरे वा, काय करते तू? आणि अजून पण काही बलून्स बाकी आहेत फुगवायचे, तर ते पण होतीलच लवकर. ते व्हिडिओ चालू असताना पण मला काही फ्लो करायचे, त्यामुळे मी काही ठेवले मागे. सो डेकोरेशनचं तर अर्धं काम माझं झालेलं आहे, आणि पण आता खूप भूक लागली, त्यामुळं मी बनवणार आहे आमच्या वहिनीसाठी मसाले भात. हॅलो एव्हरीवन, दुपारनंतर मी तुम्हाला डायरेक्ट आत्ता भेटते, आणि आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 8, आणि दुपारनंतर पूर्ण वेळ माझा डेकोरेशनमध्येच गेला, कारण की खूप वेळ लागतो अशा टाईपच्या डेकोरेशनला. तर मी तुम्हाला दाखवते की मी कसं डेकोरेशन केलेलं आहे. हे आहे आपलं डेकोरेशन. इथे मी थोडंसं फ्लॉवर थीम वापरण्याचा प्रयत्न केला, म्हणजे रेड कलरचे जे कडेने रेड आणि मध्ये जो येलो येईल, त्यांनी असं फ्लॉवरसारखं लुक दिसेल, आणि मध्ये ग्रीन वापरलं आहे, जसं की ते लिप्स म्हणजे पानांसारखं त्याचं लुक दिसेल, असं मी थोडं विचार करून हे डेकोरेशन केलेलं आहे. आणि आतमध्ये आहे नक्षत्राची चेअर, आणि तुम्हाला केक दाखवते मी. सो हा आहे नक्षत्राच्या 1.5 वर्ष म्हणजे 18 मंथ्स बड्डेचा केक. तर यावरती अशी लॅडर बनवली आहे, आणि नंतर इथे 1.5 वर्षाचं नंबर त्यांनी टाकलेला आहे. हा केक मी कस्टमाइज्ड करून घेतलेला आहे, जसे की मी तिचे पहिले 10 मंथ्सपर्यंतचे सगळे केक्स, बड्डेचे सगळे केक्स कस्टमाइज करून घेत होते, तसा हा पण करून घेतलेला आहे थीम वाईज. तर हे आहे आपलं ओव्हरऑल डेकोरेशन. तर कसं वाटलं तुम्हाला हे डेकोरेशन, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर बघायचं असेल कंप्लीट ट्युटोरियल हे डेकोरेशन मी कसं केलं, तर नक्कीच आपल्या मोनालीज क्रिएटिव्हिटी चॅनलवरती मी हा व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे. तर तिथे जाऊन तुम्ही हे बघू शकता. पण जर तो व्हिडिओ पण मी लवकरच अपलोड केला दुसऱ्या चॅनलवरती, तर त्याचं जे लिंक आहे त्याची, ती मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक चेक करू शकता त्याची, आणि व्हिडिओ बघू शकता. बड्डे गर्लला मी रेडी करते लवकरच, आणि आम्ही सगळे रेडी होतो केक कट करण्यासाठी. तर भेटूयात लवकरच. झाले का रेडी? बड्डे गर्ल मी रेडी झाली.
तुला 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 देऊ किती मोठी झाली ना ह्याच्यातून लक्षात असं वाटतं. एक लक्ष झाले समजलं पण नाही. हा केक आहे ना तू नक्षत्रा मध्ये आला स्मॅश केला आहे. बघा ना केक खऱ्या अर्थाने केक स्मॅश केला. अरे तो केक गेला गेला तो आता पूर्ण. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्नाचा जरी दिवस वगैरे असला पण या तिच्या हातात खूप पण आहे. त्यामुळे आपला छोटासा केक आणि डेकोरेशन पण खूप छान बनवलंय आणि मेहनत घेऊन एकदम व्यवस्थित डेकोरेशन बनवलंय. बाबा मी देऊ तुला तू खाते. हॅपी बर्थडे बाबा हॅपी बर्थडे. सो अशा प्रकारे नक्षत्राचं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि इतकं छान वाटलं ह्या बड्डेला कारण की तिला इतकं कळायला लागलंय. तिच्या हातात फक्त नाईफ दिला आणि तिने लगेच केक कट करायला सुरुवात केली. खरंच खूप छान वाटतंय ह्यावेळेस की बेबीज किती लवकर मोठे होतात आणि किती त्यांना कळायला लागतं लवकर. आणि ऑफकोर्स बड्डे आहे तर आम्ही मोस्ट ऑफ द टाइम्स बाहेरच डिनर करत असतो. सो आता आम्ही जातोय बाहेर. बेल्ट लगेच काढून टाकला. बाजूला घे डोळ्यावरचे. चला चला चला. दे नक्षत्रा बाबाला दे. आईला आईला दे. आईला दे ना चपाती. आईला दे. थँक्यू. गोड आहे ग माझे बेबी. सो जेवण वगैरे झालं आहे आणि आम्ही आता नक्षत्राला थोडा वेळ खेळवतो इथे. आणि अशा प्रकारे आम्ही नक्षत्राचं 18 मंथ्स बड्डे सेलिब्रेट केलं आहे. तर भेटूया परत आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड गुड नाईट.